विद्यार्थी मित्र हो, पाठीमागच्या तासाला आपण परिमेय संख्या संख्या रेषेवर कशा दाखवायच्या याचा अभ्यास केला. आज आपण परिमेय संख्येतील लहान मोठेपणा म्हणजेच परिमेय संख्येची तुलना कशी करायची याचा अभ्यास करणार आहोत. परिमेय संख्यातील लहान मोठेपणा किंवा दोन परिमेय संख्यांची तुलना कशी करायची. आपण उदाहरणाच्या सहाय्यानेच पाहूया. प्रश्न असा आहे, पुढील परिमेय संख्यांची तुलना करा. पुढील परिमेय संख्यातील लहान मोठेपणा ठरवा. समजा असा प्रश्न आहे, कोणतरी लहान आणि कोणतरी मोठं. अगदी सोपे उदाहरण असतात. पहिलं उदाहरण सोपं घेऊया. 8 आणि 11. अगदी सोपं आहे. 8 ही परिमेय संख्या आहे, 11 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. तुम्हाला सहज सांगता येईल 8 ही संख्या 11 या संख्येपेक्षा लहान आहे आणि म्हणून यातील लहान मोठेपणा आपण या पद्धतीने दाखवतो. 8 ही संख्या 11 या संख्येपेक्षा लहान आहे. उदाहरण आपण असं दुसरं घेतलं, ऋण 8 व ऋण 11 या दोन परिमेय संख्येमध्ये लहान कोण आणि मोठं कोण आहे? ऋण 8 आणि ऋण 11. तर या संख्येमध्ये ऋण 8 ही संख्या ऋण 11 पेक्षा मोठी आहे. संख्या रेषेचा उपयोग करून सुद्धा तुम्हाला हे सहज सांगता येईल की ऋण 8 ही संख्या ऋण 11 पेक्षा मोठी आहे. पण जर समजा दिलेली परिमेय संख्या ही अंश आणि छेदाच्या स्वरूपात दिली असेल तर त्यातील लहान मोठेपणा कसा ठरवायचा हे आज आपण पाहूया. उदाहरणार्थ 7/3 आणि समजा 2/9 ह्या दोन परिमेय संख्या आहेत आणि या दोन परिमेय संख्येतील मला लहान मोठेपणा ठरवायचे. अगदी सोपं आहे. एकतर ह्या दोन संख्यातील लहान मोठेपणा ठरवताना बऱ्याच पद्धती आपल्याला सांगता येतील. एक सोपी पद्धत सांगतो आणि नंतर ही जर पद्धत अवघड वाटली तर आपण दुसऱ्या पद्धतीचा विचार करू. पहिली परिमेय संख्या 7/3 दिलेली, दुसरी परिमेय संख्या 2/9 दिलेली. आता या दोन संख्यांच्या मध्ये तिरकस गुणाकार करा. म्हणजे पहिल्या अपूर्णांकाचा अंश आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद या दोघांचा गुणाकार डाव्या बाजूला. म्हणजे काय बघा, 7 गुणिले 9, 7 गुणिले 9 या दोघांचा गुणाकार एका बाजूला आणि या दोघांचा गुणाकार एका बाजूला 2 गुणिले 3. मग तिरकस गुणाकार करताना काय केले, इकडचा अंश आणि इकडचा छेद, 7 आणि 9 चा गुणाकार एका बाजूला, 2 आणि 3 चा गुणाकार दुसऱ्या बाजूला. आता 7 आणि 9 चा गुणाकार, 7 9 63, 2 गुणिले 3 चा गुणाकार 6. 63 आणि 6 यांची तुलना आपण करू शकतो. 63 हे 6 पेक्षा मोठे आहेत, म्हणजे या दोघांच्यातील लहान मोठेपणा मला असं ठरवता येईल. आणि जो लहान मोठेपणा या दोन संख्यांच्या मध्ये आहे तोच लहान मोठेपणा या दोन संख्यांच्या मध्ये असतो. म्हणजेच मला कसं करता येईल मग, म्हणून 7/3 हे 2/9 पेक्षा मोठे आहेत. पुन्हा एकदा बघा, दोन संख्यांची मला तुलना करायची. मी काय केलं, इकडचा अंश इकडच्या छेद या दोघांचा तिरकस गुणाकार केला, 7 गुणिले 9 एका बाजूला मांडले.
2 आणि 3 चा गुणाकार दुसऱ्या बाजूला मांडला. 7 चा 9 चा गुणाकार 63 आला. 2 चा आणि 3 चा गुणाकार 6 आला. साहजिकच 63 ही संख्या 6 पेक्षा मोठी आहे. जो गुणधर्म या दोघांच्यात लागू झाला तोच गुणधर्म मूळच्या दोन परिमेय संख्यांच्या मध्ये असतो. हेच उदाहरण मला दुसऱ्या पद्धतीने सोडवता येईल. ही पद्धत कळली का बघा. आता याच परिमेय संख्येची तुलना मी दुसऱ्या पद्धतीने करतो. 7/3 आणि 2/9 या दोन अपूर्णांकांच्या मध्ये याची छेद बघा. छेद इथे छेद 3 आहे, इथला छेद 9 आहे. छेद भिन्न आहेत. या दोन्ही परिमेय संख्यांच्या मध्ये छेद हा भिन्न आहे. मग छेद भिन्न असेल तर दोन्ही परिमेय संख्यांचे छेद समान करून घ्या. आता समान कसे करायचे? तर इकडं या बाजूला जो छेद आहे 3 किंवा या आणि इकडच्या बाजूला छेद आहे 9. छेद समान करण्यासाठी या संपूर्ण परिमेय संख्येला इकडच्या छेदाने गुणायचं. म्हणजे या परिमेय संख्येला आपण 9 ने गुणणार आहे आणि या परिमेय संख्येला आपण इकडं 3 ने गुणणार आहे. हे गुणक आहेत. कोणी गुणायचे? या परिमेय संख्येला आपण इकडच्या छेदाने गुणायचे म्हणजेच 9 ने गुणायचे आणि इकडच्या परिमेय संख्येला आपण इकडच्या छेदाने गुणायचे. काय होईल? गुणलं तर बघा इकडची संख्या कशी होईल? आता परिमेय संख्येला गुणायचं म्हणजे या अपूर्णांकाला गुणायचे. अपूर्णांकाला गुणायचं म्हणजे अपूर्णांकातल्या अंशालाही गुणायचे आणि छेदालाही गुणायचे. काय होईल बघा. 7 गुणिले 9 छेद 3 गुणिले 9. हे कशासाठी चाललंय आपलं सगळं? छेद समान करून घेण्यासाठी. काय केलं? या संपूर्ण परिमेय संख्येला मी 9 ने गुणतोय. अंशालाही गुणलंय, छेदालाही गुणलंय. इथं काय होईल? 2 गुणिले 3 छेद 9 गुणिले 3. काय केलं? या परिमेय संख्येला मी 9 ने गुणले आणि या परिमेय संख्येला मी 3 ने गुणलं. काय गुणाकार? 9 गुणिले 7 63 छेद 27. इथं 2 गुणिले 3 6 छेद 9 त्रिक 27. आता या ठिकाणी काय झालं? दोन्ही अपूर्णांकांचा किंवा दोन्ही परिमेय संख्येचा छेद समान झाला आणि छेद समान झाला दोन परिमेय संख्येचा छेद समान झाला म्हणजेच या दोन अपूर्णांकाचा जर छेद समान असेल तर फक्त आपण अंशांची तुलना करतो. मग इथला अंश बघा 63 आणि इथला अंश 6. दोघांची तुलना केली तर 63 हे 6 पेक्षा मोठे म्हणजे ही संख्या मोठी असणार आणि जो संबंध या दोन संख्यांच्या मध्ये येतो तोच संबंध यांच्यामध्ये येतो आणि म्हणून 7/3 हे 2/9 पेक्षा मोठे. मग दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला दोन अपूर्णांकांच्यातला किंवा दोन परिमेय संख्येतला लहान मोठेपणा सांगितलंय आणि मग तुम्ही ठरवा की ही पद्धत सोपी आहे का ही पद्धत सोपी आहे. लक्षात आलं? इथं काय केलंय? डायरेक्ट आपण तिरकस गुणाकार करून दोन संख्यातील लहान मोठेपणा ठरवला आणि इथं छेद समान करून दोन परिमेय संख्येतील लहान मोठेपणा ठरवलेला आहे. लक्षात आलं? लिहून घेतलं असेल. आता आपण म्हणजे ह्या अर्थात ह्या दोन्ही संख्या धन आहेत. धन परिमेय संख्येतील लहान मोठेपणा ठरवताना खूप सोपं आहे. म्हणजे डायरेक्ट आपण या पद्धतीने सोडवता येईल. पण ऋण संख्यांच्या बाबतीत काय होईल बघा. ऋण 5/7 आणि 11/3
या दोन संख्येतील लहान मोठेपणा ठरवायचा आहे. एक लक्षात घ्या, ही संख्या ऋण आहे. ही परिमेय संख्या दिलेली संख्या ऋण आहे आणि ही परिमेय संख्या धन आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की ऋण संख्या ही नेहमीच धनसंख्येपेक्षा लहान असते. म्हणजे यामध्ये डायरेक्ट तुम्ही या दोन संख्येतला लहान मोठेपणा सहज ठरवू शकता की साहजिकच ऋण संख्या ही नेहमीच लहान असणार आहे. धनसंख्येपेक्षा ऋण संख्या ही नेहमीच लहान असते. त्यामुळे डायरेक्ट तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल. पण समजा असा असेल, ऋण 11/3 असेल, तर काय करायचं? बा हे सुद्धा ऋण आहेत आणि हे सुद्धा ऋण आहेत आणि या दोन संख्येतील मला आता लहान मोठेपणा ठरवायचा आहे. इथं मात्र नियम वेगळा आहे. इथं गणित सोडवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. काय करायचंय बघा, याचं उत्तर आपल्याला या दोन संख्येतील लहान मोठेपणा कसा ठरवता येईल. तर पहिल्यांदा ह्या दोन संख्या ज्या दिलेल्या आहेत, ह्या दोन संख्या सुरुवातीला आपण धन मानूया. धन मानूया फक्त, लक्षात घ्या. म्हणजे या दोन संख्या जर आपण धन घेतल्या तर त्या कशा होतील? 5/7 आणि 11/3 धन घेतल्या. मग या धन घेतल्यानंतर या दोन लहान संख्येतला लहान मोठेपणा आपण ठरवूया. काय होईल? 5×3 पहिल्या पद्धतीनं 5×3 तिरकस गुणाकार केला. इकडं 11×7 तिरकस गुणाकार. 5×3 = 15, 11×7 77. आणि मग या दोघांची तुलना करणं आपल्याला शक्य आहे. काय होईल? 15 हे 77 पेक्षा लहान आहेत. याचा अर्थ काय होतो? 15 हे 77 पेक्षा लहान आहेत. आता जर 15 हे 77 पेक्षा लहान असतील तर या दोघांच्या मध्ये जो गुणधर्म आलेला आहे किंवा जो लहान मोठेपणा आलेला आहे तोच गुणधर्म आपल्याला या दोघांच्यात असतो, या दोन संख्यांच्या मध्ये. याचाच अर्थ म्हणजेच मला असं म्हणता येईल की 5/7 ही संख्या 11/3 पेक्षा लहान असेल. आधी यातलं ठरवलं आपण. मग जर यांच्यामध्ये हा जर गुणधर्म असेल तर ऋण संख्यांच्या बाबतीत काय होणार आहे? तर दोन्ही जर ऋण असतील, 5/7 आणि ऋण 11/3 हे जर दोन्ही ऋण असतील तर या चिन्हाच्या नेमकं उलट, नेमकं विरुद्ध चिन्ह या दोघांच्यात लागू होतं. म्हणजे जर असं असेल तर या दोघांच्या मध्ये हे चिन्ह लागू होणार. म्हणजे ऋण 5/7 हे ऋण 11/3 पेक्षा मोठे राहतील. बघा काय केलं. मला या दोघांच्यातील लहान मोठेपणा ठरवायचं आहे. मी काय केलं? पहिल्यांदा दोन्ही संख्या धन मानून घेतल्या. धन मानल्यानंतर त्या दोघांच्यातला तिरकस गुणाकाराने या दोघांच्यातील लहान मोठेपणा ठरवला. तो लहान मोठेपणा या पद्धतीने आला. आता या दोघांच्यातला लहान मोठेपणा जर या पद्धतीने येत असेल तर या दोन्ही संख्या ऋण आहेत, म्हणजे विरुद्ध आहेत. आता ह्याची विरुद्ध संख्या ही आणि याची विरुद्ध संख्या ही, म्हणजे दोन्हींची विरुद्ध संख्या असल्यामुळं हे चिन्ह सुद्धा आता विरुद्ध होईल आणि तुम्हाला या दोन संख्यांच्यातला लहान मोठेपणा कळेल. मला वाटतं उदाहरण कळलं असेल. आज घरी गेल्यावर तुम्ही सराव संच 1.2 तुम्ही सोडवायचा आहे की दिलेल्या दोन परिमेय संख्येतील लहान मोठेपणा कसा ठरवायचा. आणि काही शंका असेल तर मला जरूर फोन करा. गणित लिहून घ्या म्हणजे लक्षात येईल आणि विचार करा गणित कसं सोडवले ते. आणि गणित पाहण्यासाठी पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ रिपीट करा म्हणजे लक्षात येईल. आपण आणखी एक उदाहरण घेऊया म्हणजे लक्षात येईल. थोडासा सराव करू. आज आपण एवढं शिकणार की दिलेल्या दोन संख्येतील लहान मोठेपणा कसा ठरवायचा आहे.
12/15 आणि 3/5 या दोन संख्येतील आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचं आहे. नेहमीच्या पद्धतीनं काय कराल, ह्या दोन्ही संख्या धनच आहेत, डायरेक्ट आपण बघूया. म्हणून तिरकस गुणाकार 12 आणि 5 चा गुणाकार एका बाजूला मांडूया. 12 गुणिले 5 आणि इकडं 3 गुणिले 15. 12 गुणिले 5 60. 15 गुणिले 3 45. 60 आणि 45 ची तुलना करा. 60 हे 45 पेक्षा नक्कीच मोठे आहेत, म्हणून या दोघांची तुलना करताना आपल्याला असा चिन्हाचा वापर करावा लागेल. आता जे चिन्ह या दोघांच्यात लागू झालं तेच चिन्ह या दोन संख्यांच्यात लागू होणार आहे आणि म्हणून 12/15 ही संख्या 3/5 पेक्षा मोठी आहे. अवघड आहे. कोणत्या पद्धतीने आपण तिरकस गुणाकार करून आपण ह्या दोन संख्येतील लहान मोठेपणा ठरवलाय. आपण आणखी एक उदाहरण घेऊ. सराव संचातलंच घेऊया मुद्दाम. 10वं गणित. ऋण 7/11. ऋण 7/11 पहिली परिमेय संख्या. ऋण 3/4 ही दुसरी परिमेय संख्या. आणि या दोन संख्येतील आता आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचं आहे. याचं उत्तर काढताना मगाशी सांगितले बघा, सुरुवातीला दिलेल्या दोन्ही संख्या धन आहेत असं समजा. थोडा वेळ काय होईल, ही संख्या धन घेतली तर 7/11 होईल, ही संख्या 3/4 होईल. बरोबर. करा तिरकस गुणाकार. 7 आणि 4 गुणाकार एका बाजूला मांडला. 3 आणि 11 यांचा गुणाकार दुसऱ्या बाजूला मांडला. या दोन्ही गुणाकारांच्या मध्ये जागा सोडा, स्पेस सोडा, लक्षात घ्या, किंवा इथं अशी चौकट करा. समजण्यासाठी चौकट करा, ही चौकट खूप महत्वाची आहे. 7 गुणिले 4 28. चौकट 3 गुणिले 11 33. या दोघांची तुलना आपल्या करता येते. 28 आणि 33 मध्ये मोठं कोण आहे? 33. 28 हे 33 पेक्षा लहान आहेत, म्हणजे हे चिन्ह आपल्या इथं असं लागू करता येईल. मग हे चिन्ह जर यांच्यामध्ये असं लागू झालं तर याचाच अर्थ या दोघांची तुलना जर या पद्धतीनं होत असेल तर या दोघांच्या मध्ये सुद्धा कोणतं चिन्ह येईल सांगा? 7/11 हे निश्चितपणे 3/4 पेक्षा लहान येतील. आणि मग जर असं झालं तर काय होईल? ह्याची विरुद्ध संख्या म्हणजे ऋण 7/11 आणि ह्याची विरुद्ध संख्या ऋण 3/4 यांच्यामध्ये जर हे चिन्ह असेल तर याच्या विरुद्ध चिन्ह या दोघांच्यात लागू होणारे, म्हणजेच ऋण 7/11 हे ऋण 3/4 पेक्षा मोठे राहतील. दिलेल्या दोन परिमेय संख्येतील लहान मोठेपणा कळला असेल. उदाहरण लिहून घ्या. हे एक उदाहरण इथं दिले, हे दुसरं उदाहरण मी तुम्हाला सोडून दाखवले. व्हिडिओ पुन्हा बघा आणि जर शंका आली तर जरूर फोन करा. पुसतो. आता मला एक सांगा, 8/7
आणि 0 या दोन संख्यांच्या मध्ये मोठं कोण येईल? ही धनसंख्या आहे, 0 आहे. साहजिकच शून्यापेक्षा 8/7 नक्कीच मोठे असतील. खूप सोपं आहे. पण ऋण 8/7 घेतलं आणि 0 घेतलं, यांच्यामध्ये मोठं कोण येईल? संख्या रेषेचा जर विचार केला आपण तर एक लक्षात घ्या, हे ऋण 8/7 म्हणजे त्या संख्या रेषेवर ही संख्या रेषा आहे, इथं 0 आहे आणि ऋण 8/7 इकडे या बाजूला असणार आहेत. आणि जसं आपण डावीकडून उजवीकडे जाऊ तसं ती संख्या मोठ्या मोठ्या होत जातात. जर संख्या रेषा असेल, या संख्या रेषेवरती इथं 0, शून्याच्या डाव्या बाजूला ऋण 8/7 असणार आहेत, कारण शून्याच्या डाव्या बाजूला सगळ्या ऋण संख्या असतात, शून्याच्या उजव्या बाजूला सगळ्या धन संख्या असतात. डावीकडून उजवीकडे जात असताना संख्या नेहमी वाढत जातात म्हणजे त्यांची किंमत ही मोठी मोठी होत जाते. मग मला सांगा, या दोघांची जर आपण तुलना झाली तर ऋण 8/7 आणि 0 याचा अर्थ 0 हा ह्या ऋण 8/7 पेक्षा मोठाच असणार. आणि म्हणून ऋण 8/7 हे शून्यापेक्षा लहान आहेत. शून्याचा अर्थ काहीच नाही, पण हे याचा अर्थ हे कर्ज आहे. 0 आणि या दोघांची जर आपण चर्चा झाली तर समजा माझ्यावरती दोन संख्येतील लहान मोठेपण ऋण 8/7 एवढं कर्ज आहे असं मी म्हटलं, आणि एक व्यक्ती म्हणतो माझ्याकडे काहीच कर्ज नाही, पण पैसेही नाहीत आणि माझ्याकडे कर्ज नाही. पण ऋण याचा अर्थ काय? कर्ज असणं. माझ्यावरती ऋण 8/7 रुपयांचं कर्ज आहे, इकडची बाजू, आणि इकडची बाजू काय म्हणते, माझ्यावरती तेव्हा कोणाचं कर्ज नाही आणि माझ्याकडे पैसेही नाहीत. तर ऋण ज्याच्यावरती कर्ज आहे ती व्यक्ती नक्कीच गरीब असणार किंवा कमी श्रीमंत असेल, काहीच नसण्यापेक्षा. कळते का बघा? ही ऋण असणं म्हणजेच एक कर्ज असणं. ऋण याचा अर्थ कर्ज. म्हणजे समजा असं असेल, हे ऋण 10 आणि हे धन 10, हे गंमत म्हणून ही दोन व्यक्ती आहेत. ही एक व्यक्ती आहे की ज्याच्यावरती 10 रुपये कर्ज आहे, आणि ही दुसरी व्यक्ती आहे की ज्याच्यावरती अधिक 10 रुपये आहेत. या दोघांची जर आपण तुलना केली तर श्रीमंतीच्या बाबतीत तर साहजिकच हा नक्कीच याच्यापेक्षा मोठा आहे श्रीमंतीनं. पण मी असं एक उदाहरण घेतो, समजा ही एक व्यक्ती आहे की ज्याच्यावरती 10 रुपयाचं कर्ज आहे, आणि ही एक व्यक्ती त्याच्यावरती कर्ज कोणत्याही प्रकारचं नाही आणि त्याच्याकडे पैसेही नाहीत, काही धनवान नाही. मग या दोघांची जर आपण तुलना केली तर काय होईल? या दोघांच्या पैकी श्रीमंत कोण? तर हा कर्जदार आहे. पण हा कर्जदार नाही, त्याच्याकडे पैसे नाहीत कसले, हा धनवान बी नाही, पण त्याच्या निदान कर्ज तरी कोणाचं नाही. साहजिकच या दोघांच्या पैकी हा श्रीमंतीनं लहान येणार आहे. आणि म्हणून या दोघांची जर तुलना केली तर इथं काय होणार आहे? 0 हा ऋण 10 पेक्षा मोठा असेल. लक्षात येतंय? अशा पद्धतीने आपण दोन परिमेय संख्येतील लहान मोठेपणा ठरवू शकतो. आता पुढच्या तासाला आपण परिमेय संख्येचं दशांश रूप, तुम्हाला जर भागाकार चांगला येत असेल तर आपल्याला दिलेल्या परिमेय संख्येला दशांश रूप कसं मांडायचं याचा प्रत्यक्ष भागाकार करून आपल्याला परिमेय संख्येचं दशांश रूप मांडता येतं. त्याचा अभ्यास आपण पुढच्या तासाला घेणार आहोत. ठीक आहे, काही शंका असेल तर मला फोन करा. माझा नंबर लिहून घ्या, 2 नंबर सांगतो, 91 30 65 9401. हा लागला नाही तर 97 66 56 2301.